योद्धा न्यूज मराठी। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ, महिला व भूमिहीन शेतमजुरांचा समावेश। राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला पुढील 3 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता या योजनेत महिला शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकरी महिला व भूमिहीन शेतमजुरांना या योजनेचे संरक्षण मिळावे अशी ठाम मागणी लावून धरली होती। त्यांच्या या मागणीला यश आले असून सरकारनं हा दिलासादायक निर्णय घेतला आहे। बातमीची मुख्य वैशिष्ट्य, मुदतवाढ योजना पुढील 3 वर्षांसाठी पुन्हा सुरू राहणार। नवे लाभार्थी, भूमिहीन शेतमजूर आणि शेतकरी कुटुंबातील महिलांना सुनेचाही समावेश, सामाजिक सुरक्षेचे कवच। आभार। या लोकहितकारी निर्णयाबद्दल आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत। खऱ्या अर्थानं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना ही योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली योजना असली तरी त्यामध्ये सातबाराधारक आणि एक वारस अशी त्या योजनेमध्ये तरतूद आहे। यापूर्वी सुद्धा प्रत्येकाचं म्हणणं आहे आणि मी सुद्धा यापूर्वी विषय मांडला की त्यामध्ये सुनेचाही समावेश व्हावा आणि शेतमजुराचाही समावेश व्हावा। आपल्या माध्यमातून तशा पद्धतीनं व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।